आदित्य ठाकरे थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। सध्या आपण दृश्य पाहतोय। मिहिर शहा असं आरोपीचं नाव आहे। शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचे ते पुत्र आहेत। काल हिट अँड रन प्रकरणामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून मिहिर शहा फरार आहे। आपल्या मैत्रिणीच्या घरी तो गेला असल्याची माहिती मिळालेली होती। त्या मैत्रिणीला सध्या ताब्यात घेण्यात आले। पुढची चौकशी देखील केली जाते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, काय अपडेट्स आहेत सध्याचे? सध्या या ठिकाणी वरळी पोलीस स्टेशनला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आलेले आहेत। आदित्य ठाकरे हे या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत। त्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आता ते वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच आपण पाहतोय की या घटनेमुळे एकच मुंबईत वातावरणात जर पाहिलं तर या ठिकाणी गंभीर घटना घडलेली आहे आणि राजकीय नेत्यांचा यामध्ये सहभाग पाहता या ठिकाणी आता कुठेतरी राजकारण होतंय का असा प्रश्न या ठिकाणी होऊ लागलेला आहे। एकूणच शिवसेनेचे उपनेते शिंदे गटाचे राजेश शहा यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर या घटनेला एक वेगळं वळण पाहायला मिळत आहे। या प्रकरणी आता राजेश शहा मिहिर जो आरोपी आहे या संपूर्ण प्रकरणातला, त्याची मैत्रीण आणि ड्रायव्हर या तिघांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। गुन्हा नोंदवण्याची प्रोसेस ही देखील सुरू झालेली आहे। तर मिहिरच्या शोधासाठी या ठिकाणी आता पोलिसांची टीम गेलेली असल्याची माहिती मिळत आहे। संपूर्ण प्रकरणात आपण पाहिलं तर एक वेगळं वळण पाहायला मिळत आहे। जे मृत महिला आहे तिचा पतींचा आता जबाब नोंदवणं सुरू आहे आणि यातच आता वरळी पोलीस ठाण्यात आदित्य ठाकरे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बातचीत करण्यासाठी आता वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळते। प्रज्ञा, धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। तर आदित्य ठाकरे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। मिहिर शहा हा या संपूर्ण प्रकरणातला आरोपी आहे। सध्या तो फरार आहे। पोलीस शोध घेत आहेत। या संपूर्ण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। या चारचाकीनं दुचाकीवरच्या दोघांना फरफटत नेला आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेनंतर मिहिर शहा फरार आहे। मिहिर शहा हा पालघरचे शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे। हा अपघात झाल्यानंतर तो आपल्या मैत्रिणीच्या घरी गेलेला होता। त्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या पुढची चौकशी त्या मैत्रिणीच्या माध्यमातून सुरू आहे। मिहिर शहा नेमका कुठे आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमका कसा सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले। राजेश शहा हे पालघरमधले शिंदे गटाचे नेते आहेत आणि त्यांचा मुलगा मिहिर शहा हा हिट अँड रन प्रकरणामध्ये फरार आरोपी आहे। सध्या त्याचा शोध घेतला जातोय, पण या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमका कसा सुरू आहे, कोणकोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। हे प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी लगोलग तपासाची चक्र फिरवलेली आहेत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा